नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मशीनचा वापर न करता तिप्पट चौपट असे फुलणारे नाचणीचे पापड. तुम्ही व्हिडिओमध्ये याची साईज पाहू शकता. अगदी सुरेख असे हे फुलले गेलेत आणि छान असे खुसखुशीत तयार झालेत. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे एक चाळण घेतले आणि खाली परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वाटीने मोजून इथे मी नाचणीचे पीठ घेतले. तर सुरुवातीला 1 वाटी आणि पुन्हा 1 वाटी असं 2 वाटी नाचणीचं पीठ इथे मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातील जे काही कचरा असेल तो बाजूला निघून जाईल. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 2 वाटी इथे पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायसाठी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत. त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकला आहे आणि थोडंसं जिरं, इथे 1 पाव चमचा एवढे जिरं वापरलेलं आहे. आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान अशी खळखळून उकळी आली, गॅस बंद करूया. आणि आता हे असं उकळतं पाणी आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया. तर सुरुवातीला मी इथे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घालून घेतलं आणि थोडंसं पाणी अजून शिल्लक आहे. पाणी घातल्यानंतर हाताला चटका बसेल, त्याच्यामुळे परातण्याने व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. राहिलेलं शिल्लक असलेलं पाणीही मी परत घालून घेतलं आणि पुन्हा एकदा सर्व पीठ परातण्याने व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. हलकंसं कोमट झाल्यानंतर पीठ आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने सेम आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पिठाचा गोळा इथे आपण मळून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही याचे गोल गोळे बनवू शकता किंवा असे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने जरी लांबट हे गोळे बनवला तरी चालेल. तर या पद्धतीने संपूर्ण ज्या पिठाचे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत. आता हे पिठाचे गोळे जे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये हे संपूर्ण जे पिठाचे गोळे आहेत ते व्यवस्थित असे बसवून घ्यायचे आहेत. सर्व पिठाचे गोळे चाळणीमध्ये घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे सर्व पिठाचे गोळे याच्यामध्ये मावलेले आहेत. आता गॅसवरती छान कडकडीत पाणी आपण एका कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यावरती ही अशी चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण घालायचं आहे. आणि झाकण घालून आपल्याला जवळजवळ 15 मिनटं हे पिठाचे जे गोळे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनटं इथे झालेले आहेत आणि आता इथे तुम्ही पाहू शकता झाकण ओपन केलेलं आहे. हे छान मऊसूत असे जे हे पिठाचे गोळे आहेत ते छान वाफवले गेलेले आहेत. पहा इथे मी सुरी घालून दाखवते. अजिबात पीठ कुठंही सुरीला चिकटलेलं नाही, याचा अर्थ हे पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आपण हे जे गोळे बनवून घेतलेत ते एका परातीमध्ये आपण काढून घेऊया. तुम्हाला जर परातीमध्ये हे असं पीठ मळायचं नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे गोळे घालून ते मळून घेऊ शकता. आता परातीमध्ये घातल्यानंतर एखादा इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साहाय्याने छान असं हे पीठ मऊसूत करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पीठ या पद्धतीने आपण मऊसूत असं करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. पीठ हलकंसं कोमट असतानाच मळायचं आहे. तर हे पीठ खूप चिकट बनतं, त्याच्यासाठी कोमट पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही. गार पाण्याचा वापर न करता कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये हात लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी लोण्यासारखं हे पीठ मळून तयार होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता हे छान असं पीठ इथे तयार झालेलं आहे. आपण याचे गोळे वगैरे काही बनवून ठेवणार नाही, याच्यावरती एखादा बाउल झाकून ठेवा. आता पापड बनवण्यासाठी एखादं पोळपटणं घ्या, त्याच्यावरती प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे. पिठाचा गोळा आपल्याला जितका मोठा लहान पापड बनवायचा आहे तेवढा घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्यावरती प्लास्टिकची कवर घालायची आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि एखाद्या प्लेटने आपल्याला हे प्रेस करून अगदी व्यवस्थित असा हा याचा पापड बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा हा पापड इथे बनवून तयार झालेला आहे.
इथे माझ्याकडे जे माझं पोपट नव्हतं ते थोडंसं खराब झालेलं आहे, म्हणून इथे मी भिडाच्या तव्यावरती हे पापड बनवलेले आहेत। तर पहा, या पद्धतीने तुम्हाला अजून एक पद्धत सांगते। तर आता पुन्हा प्लास्टिकच्या पेपरवरती थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, प्लास्टिकचा पेपर दुसरा घालून नंतर हाताने पहा या पद्धतीने आपल्याला हा पापड अगदी हव्या त्या आकारामध्ये बनवून तयार होतो। अगदी सुरेख असा आणि छान असा पातळ बनला जातो। तर पहा, या पद्धतीनेही तुम्ही इथे हा पापड बनवून घेऊ शकता। तर मी इथे 2 पद्धतीने पापड बनवून घेतलेले आहेत। तर या अशा पद्धतीचा वापर करून इथे मी संपूर्ण पापड बनवून घेतलेले आहेत। आता हे पापड एक दिवस असेच फॅनखाली सुकवून घेतले आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपले छान असे सुरेख पापड सुकूनही तयार झालेले आहेत। त्याचबरोबर अगदी जितके हे छान तुम्ही कडकडीत उन्हामध्ये सुकवाल तितके ते खूप दिवस टिकतात। हे असे जर पापड तुम्ही बनवून ठेवलात तर 2 ते 2.5 वर्ष आरामात हे पापड टिकतात। आता याच्यातील काही पापड तळून पाहूया। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये पापड घालायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान दुप्पट तिप्पट चौपट असा हा पापड इथे फुलला गेलेला आहे। तर पुन्हा इथे आपण एक पापड तळून पाहूया। पुन्हा एक पापड तेलामध्ये सोडलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी काही क्षणामध्येच चौपट असा हा पापड तळून तयार होतो। तर याची साईजही तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। अगदी छान सुरेख असे हे पापड तयार होतात। तर काही पापड इथे मी तळून घेतलेले आहेत। पहा, अगदी साईजने दुप्पट तिप्पट असे हे पापड फुलले गेलेत आणि छान असे खुसखुशीत तयार होतात। अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही या पद्धतीने नक्की पापड ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडतील आणि केलाच तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।